चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि आषाढी एकादशी आहे 25 जुलै रोजी. आषाढ महिना अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये महत्वाची 3 कामं म्हणजे खूप महत्वाची आहेत. ती म्हणजे देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी. या दिवशी देव योग निद्रेमध्ये जात असतात आणि हा चातुर्मास 4 महिन्यांसाठी चालू असतो. हा चातुर्मास डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये खुलणार आहे 21 नोव्हेंबर रोजी. बरोबर? ज्या दिवशी देव उठणी एकादशी आहे त्या दिवशी. हा एक पहिला महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने आहे पौर्णिमा, जी आषाढी पौर्णिमा आहे या दिवशी असते गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेबद्दल म्हणजे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि तिसरं म्हणजे आषाढ महिना म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्यांचा आवडीचा दिवस म्हणजे तो म्हणजे पेरणीचा, शेतीची कामं करण्याचा. त्यामुळे आषाढ महिन्यातील या 3 गोष्टींना अतिशय महत्व आहे. एकादशी, गुरुपौर्णिमा आणि सर्व शेतींची कामे. आता या महिन्यामध्ये आपल्या कुळदेवीचा कुळाचार कशा पद्धतीने करायचा? कारण भरपूर लोक आपल्याला उन्हाळ्यात सुट्टीमध्ये आपल्या देवीला जाता आलं नाही, कुळदेवीच्या किंवा मूळ पीठावरती जाता आलं नाही, तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. भरपूर अशी देखील लोक आहेत जी आपल्या देवीचा कुळाचार करून आल्यानंतर घरामध्ये आषाढ महिन्यामध्ये एक तर सवासनं आपल्या घरामध्ये जेवू घालतात आणि आवर्जून जेवू घालावं. जर तुमच्या कुलदेवीची ओटी भरून आला नसाल किंवा तिचा कुळाचार केला नसाल तुम्ही, तर या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून आपल्या जवळपासच्या आपल्या मूळ पीठावरती जायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे. आणि घरी आल्यानंतर भरपूर लोक बघा, आता प्रत्येकांचे वेगवेगळं असतं. देवाला जाऊन आल्यानंतर त्यांच्या सवासणी असतात, 5 असतात, 7 असतात किंवा कमीत कमी एक सवासनं तरी आपल्या घरामध्ये जेवू घातली जाते. आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायला विसरायचं नाहीये, कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करते आहे. कुलदेवाला आपण जातोच, पण कुलदेवीला देखील विसरायचं नाही. तिची ओटी भरायची आहे, तिचा मानपान करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायला विसरायचा नाहीये. कुळाचं रक्षण करते, आपल्या प्रत्येक घरातील कुटुंबावरती जे जे अडचणी, जी जी संकट येतात त्या संकटांवरती ती मात करत असते. त्या संकटातून आपलं रक्षण करत असते. यासाठी आपल्या कुलदेवीचा कुळाचार आपल्याला योग्य रीतीने आणि तिचा योग्य मानपान आपल्याला करायचाच असतो. त्याच पद्धतीने आषाढ महिना म्हटलं की विठुरायाची आपल्याला भक्ती करायची आहे. आता आषाढी एकादशी निमित्त असंख्य लाखो वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीने पायी पायी चालत जात आहेत. बरोबर? तुम्हाला दिसत आहे. जर जिथे कुठे वारकरी दिसतील त्यांची थोडी का होईना मदत तुम्हाला करायची आहे. आवर्जून करायची. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडून काहीतरी मदत किंवा आपल्याकडून ते सेवा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. शक्य नाहीये प्रत्येकाला वारीमध्ये सहभागी होण्याचं किंवा आपल्याला ते भाग्य मिळावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला वारीमध्ये भाग घेता येत नाही म्हणून काय झालं, घरात बसून आपण विठुरायाची, भगवान विष्णूंच्या आवर्जून सेवा करू शकतो. यासाठी काय करायचं आहे, भगवान विष्णूंच्या नामाचे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आपल्याला. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे किंवा विठुरायाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे, त्याने अभिषेक करायचा आहे. रोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा तुम्ही. या आषाढी एकादशी निमित्त किंवा या आषाढ महिन्यामध्ये जर आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण करत राहिलो तर भगवान विष्णूंची विशेष अशी कृपा आपल्यावरती राहत असते आणि आपल्याला देखील त्या विठुरायाचं दर्शन घेण्याचा लाभ देखील मिळत असतो. आपण घरातून देखील विठुरायाची भक्ती करू शकतो. स्वयंपाक करता करता किंवा एखादा स्वयंपाक करताना तुम्ही जरी रामकृष्ण हरी जरी म्हटला तर तो महाप्रसाद होत असतो. एवढं लक्षात घ्यायचं. आणि तो महाप्रसाद आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला या विठुरायाच्या दर्शनानिमित्त आपण तिथे जरी जाऊ शकलो नाही तरी देखील आपल्याला हा लाभ आवर्जून मिळू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला घरात बसून ही साधी सोपी सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्याला देखील प्रसन्न वाटेल. आपल्याला देखील वारीमध्ये सहभाग झालेल्याचा आनंद भेटणार आहे. कधी ना कधीतरी प्रत्यक्षात आपण जाऊच वारीमध्ये. बरोबर? आता दुसरं म्हणजे दररोज भगवान विष्णूंना किंवा विठुरायाची मूर्ती असेल तर त्यांना रोज तुळशीचं अर्चन तुम्हाला करायचं आहे. महिलांनो, एक चूक टाळायची आहे, ती म्हणजे महिलांनी तुळस तोडायची नाही. आषाढ महिन्यामध्ये चुकूनही तुळस तोडायची नाही. तुम्ही फुलं वगैरे आणायला गेलात तर तिथे तुम्हाला भरपूर तुळस दिली जाते. एक पान तरी कमीत कमी तुम्हाला तुळशीचं रोज अर्चन करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुळशीचं रोज एक पान तुम्हाला फक्त अर्पण करायचं आहे. त्या तुळशीच्या पानाचं अर्चन आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने चूक कोणती टाळायची आहे तर ते म्हणजे स्त्रियांनी किंवा महिलांनी तुळस तोडायची नाही. आषाढ महिन्यामध्ये चुकूनही तुळशीला हात लावायचा नाही, तुळस तोडायची नाही. ही एक गोष्ट तुम्हाला टाळायची आहे. त्याच पद्धतीने बघा, कुळदेवीचा आपण कुळाचार करतो, त्याच पद्धतीने आपली ग्रामदेवता आहे किंवा आपले जे रक्षणकर्ते आहेत, द्वारपाल म्हणजेच आपले जे शेतीच्या तटावरती वगैरे असतात ते म्हसोबा महाराजांचा देखील आपल्याला कुळाचार करायचा असतो. म्हणजेच काय, त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. आता नैवेद्य का दाखवतात बघा, शेती करण्या अगोदर किंवा पेरणी करण्या अगोदर त्यांना नारळ फोडला जातो, त्यांना खारा नैवेद्य दाखवला जातो. आता आषाढ तळण देखील तुम्ही ऐकलं असेल किंवा आखाडा देखील म्हणतात. आखाडा पाळणं किंवा आखाडा तळणं तुम्हाला माहित असेल. भरपूर ठिकाणी गोडाचा नैवेद्य केला जातो, गोड तळलं जातं किंवा खारा नैवेद्य देखील असतो. म्हसोबाला खारा नैवेद्य दाखवतात.
आपला जवळपास म्हसोबा असतो. म्हसोबाला देखील तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. म्हसोबा हा आपला रक्षण करता आहे, आपल्या शेतीचं रक्षण करतो. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगराई येऊ नये, आजारपणातून आपलं मुक्तता व्हावी, या ऋतूमध्ये बदलत्या ऋतूनुसार म्हसोबाला देखील नैवेद्य दाखवायचा असतो. आणि हा नैवेद्य कशासाठी, तर आपल्या शेतीचं रक्षण व्हावं, शेतीमध्ये जे पीक पेरणार आहोत आपण, नांगरणी पेरणी करतो, भात लावणी करतो, त्या प्रत्येक पिकाचं रक्षण व्हावं, त्याच पद्धतीने रोगराईपासून देखील पिकांचं रक्षण व्हावं, यासाठी आपल्याला म्हसोबाचा मानपान करायचा आहे, त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने बघा, आपण ज्यावेळेस म्हसोबाला नैवेद्य दाखवत असतो म्हसोबा महाराजांना, त्यावेळेस आपल्या गावाचं देखील रक्षण होत असतं, गुराढोरांचं देखील रक्षण होत असतं आणि गावातील प्रत्येक लोकांचं देखील रक्षण होत असतं. यासाठी तो मानपान आवश्यक आहे, कारण ते आपल्या शेतीच्या तटावरती असतात शक्यतो, आणि त्यांचा नैवेद्य शक्यतो कोंबडा किंवा बोकड कापूनच करत असतात. आणि त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतरच आपले बाकीचे कुटुंबातील लोक प्रसाद म्हणून तो खात असतात, बरोबर. आणि आपला पुरण भात, पुरी, गोडपुरी अशा पद्धतीचा नैवेद्य, वरण भात वगैरे अशा पद्धतीचा नैवेद्य आपण आपल्या जवळपास जे देवीचं मंदिर आहे, मग महालक्ष्मीचं असो, तुमची जी ग्रामदेवता आहे तिचं मंदिर असो, तिथे जाऊन तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण आपण ती रहदारी आहे, म्हणजे आपला रोजचा रस्ता आहे, त्या पाठीवरून आपण रोज चालतो, तो रोज आपलं रक्षण करत असते, तर त्यांना देखील नैवेद्य दाखवणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे कुळदेवीचा कुळाचार करायला विसरायचं नाहीये. घरात देखील तुम्ही कुळदेवीची सेवा करू शकता, तुम्हाला जी शक्य तुम्ही तिची सेवा करू शकता. आपल्या मूळ पीठावरती जाऊन देखील तिचा मान सन्मान करायचा आहे. म्हसोबाला नैवेद्य, म्हणजे प्रत्येकाची परंपरा पद्धत ही वेगळी आहे. या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाचा देखील मानपान केला जातो. त्यामुळे तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच करायला विसरू नका. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये ज्या काही सेवा मी सांगितलेल्या त्या सेवा देखील करायला अजिबात विसरायच्या नाहीये. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. वाईट शक्तीपासून म्हसोबा साक्षात आपलं रक्षण करत असतात. कितीही मोठा वाईट शक्ती असू दे, त्या वाईट शक्तीपासून, भूताकेटांपासून आपले ते रक्षण करत असतात. यासाठी त्यांना तो नैवेद्य द्यायचा असतो. तुम्हाला समजलं असेल म्हसोबाला नैवेद्य का दाखवतात, देवीचा कुळाचार का करायचा, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालीच असतील. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्ती करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.